नंदीश्वर खारबाव संघाची सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात आपण ऍक्शन मध्ये पाहतोय। एका बाजूला प्रसाद तर दुसऱ्या बाजूला संदेश। सलामी गोलंदाज रवी, वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिले षटकार गोलंदाज रवी। आणि पहिला चेंडू पेस करताना ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका सजलाय प्रसाद याच्या बॅट मधून। सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका, अतिशय अप्रतिम दमदार फटका आपण पाहिला। आणि पहिला चेंडू पेस करताना चेंडू जातो आउट ऑफ पार्क सीमेच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक षटकार। खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न त्याचं उत्तर। खऱ्या अर्थाने चेंडूची फेक थोडीशी आखूड टप्प्याची डिलिव्हरी, शॉर्ट पेस डिलिव्हरी आखूड टप्प्याचा चेंडू फलंदाज चप्पल झाला। ऑन साइडचा बिग ब्लास्ट त्याच्या बॅट मधून सजला आणि चेंडू मात्र स्थळ सीमेच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक षटकार। या साधावेने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन झाला। धावसंख्या होती बिनबादचा। प्रसाद नेहमीच खऱ्या अर्थाने आक्रमक खेळ करत असतोय। योगेश पाटील आपण देखील कुठे प्रेक्षकामध्ये असाल तर प्लीज तुम्हाला देखील विनंती, आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या। नंदीश्वर खारबाव संघाचे कर्ता धर्ता भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उपाध्यक्ष भिवंडी ग्रामीण या ठिकाणी थोडासा ऑन द ऑफ करण्याचा प्रयत्न। चेंडू जातो शॉर्ट कव्हरला, एक घेण्याची संधी। धावसंख्या 7। संदेशाच्या बाटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय। दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावे करताना महत्वाचा फलंदाज मला वाटतं संदेशाची कडी संपुष्टात। अति घाई आणि कुठेतरी संकटात नाहीये। पहिली धाव ती वेगाने प्राप्त झाली होती, मात्र दुसऱ्या धावेचा आवडता आला नाही आणि दुसरी धाव घेताना खऱ्या अर्थाने कुठल्या प्रकारचं कॉलिंग देखील झालं नव्हतं आणि फलस्वरूप महत्वाचा फलंदाज संदेश हा धावचित बाद होतोय। एकदम मात्र कंप्लीट या एकदम संख्या धावसंख्या होती ती 8। एका टप्प्याने चेंडू शतरक्षकला बेट करून सीमाच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक चौकार। धावसंख्या होती 12। चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केलाय, एक कंप्लीट। दुसरीचा प्रयत्न केला जात नाही, फक्त एकच धावे। एक धावे संघात धावसंख्या 13। ओव्हर क्रमांक पहिलं थोडासा मागडा गोलंदाज ठरतो या ठिकाणी। पहिल्या ओव्हर मधून तब्बल आतापर्यंत 13 धावा खर्च गोलंदाज रवी याला आपण पहिला। अजूनही शेवटचा चेंडू मला वाटतं बाकी आणि स्ट्राईक रोटेट करण्याची संधी प्रसाद याला। चेंडू थोडसा ऑन द करण्याचा प्रयत्न, चेंडू येतो शॉर्ट कव्हरला, एक कंप्लीट। आणि दुसरीच्या प्रयत्नामधून फलंदाज मला वाटतं बाळू याची कडी संपुष्टात। अति घाई आणि कुठेतरी संकटात नाही, खऱ्या अर्थानं धाव घेण्यासाठी तुमच्याकडे कॉलिंग फार महत्वाचं असतं। एस नो वेट या गोष्टींचं उल्लंघन कुठेतरी झालं आणि फलस्वरूप महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाळू बाजारला। नेक्स्ट बॅट्समन येतोय रवींद्र काटे। षटक क्रमांक पहिले संपत, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 2/14।
दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते वैयक्तिक पाला सांघिक दुसरं गोलंदाज मयूर. हलक्यात माने फक्त आणि फक्त चेंडू थोडस स्टीअर केला, चेंडू जातोय डीप कव्हरला. एक धावगण्याची संधी, एक धावणी संघात धावसंख्या होती ती 15 और क्रमांक दुसरं वैयक्तिक पाला सांघिक दुसरं गोलंदाज येतोय मयूर. लेफ्टन राऊंडचा मारा करताना गोलंदाज. या ठिकाणी मात्र चेंडूला पुल काढण्याचा प्रयत्न होता, अनसल्ले खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आले नव्हते. निर्धाव चेंडूची सांगतो ते धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती 15 और क्रमांक दुसरं वैयक्तिक पाला सांघिक दुसरं गोलंदाज येतोय मयूर पाटील. आता मात्र चेंडूवर मोठा फटका आहे. चेंडूकडे मात्र शतरक्षक निर्दक्ष आहे. या स्वेल जज कॅच अतिशय प्रतिम उत्तम जर कॅलिग्रेट महत्वाचा विकेट प्राप्त करताना गोलंदाज. फटका उत्तम होता, प्लेसमेंट थोडंसं चुकीचं आपण पाहिलं. स्क्वेअर ऑफ विकेट चेंडू जातोय. शतरक्षक दक्ष होतो आणि कुठल्या प्रकारची चूक न करता ज्यांना अचूक चेंडूला कालिक केलं महत्वाचे विकेट प्राप्त करताना गोलंदाज. बिग विकेट, बडी सफलता या प्राप्त करतो गेंदबाज. बिग ब्लो, मोठा धक्का लागतोय. खरबाव सांगाल नेक्स्ट बॅट्समन येतोय भरत चौधरी. प्लीज नेक्स्ट बॅट्समन येतो भरत. डावपर फलंदाज भरत. तर लेफ्ट अँड राईट असं कॉम्बिनेशन आपण मैदानामध्ये पाहतोय. चला प्लीज थोडस स्पीडअप करा, बेल कमी घ्या. गोलंदाज मयूर. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम चेंडूची फेक करताना गोलंदाज. डिफेन्स फटका, चेंडूचा सन्मान केला जातो. कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडूची सांगतोय धावसंख्या स्थिर. ओव्हर क्रमांक दुसरा आपण पाहतोय. खऱ्या अर्थात दुसऱ्या ओव्हरचा आपण जर एकंदरीत अपडेट पाहिलं तर आतापर्यंत फक्त धावा खर्च केला. 4 चेंडूंचा खेळ, 4 चेंडू मधून फक्त 1 धावा खर्च करताना गोलंदाज मयूर. आता मात्र थडम्यांचा क्षेत्रक्षक कुठेतरी चूक करतोय प्रमोद. चेंडू बॅटची आउट एज घेऊन जातोय. शॉर्ट थडम्यांना चौकार येतो. चौकार संघात धावसंख्या 19. चौकार संघात धावसंख्या होती 19. आता मात्र ओव्हर क्रमांक दुसरा आणि शेवटचा चेंडू मला वाटतं बाकी होता. पुन्हा एकदा गोलंदाज मयूर. ऑप्शन थोडासा बाहेरचा चेंडू स्टेअर करण्याचा प्रयत्न झाला. चेंडू बॅटच्या आउटसाइड घेऊन जातोय शॉर्ट थर्डमॅनला. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम चेंडूची फेक करताना गोलंदाज. मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. या एका धावेने संघात धावसंख्या होती ती 20. ओव्हर क्रमांक दुसरा समजा 2 षटकांच्या अंती 10च्या सरासरीने धावा जमा झाल्या त्या 20.
तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पाला सांगे तिसरं गोलंदाज येतो सुमित. मिस टाइम स्ट्रोक स्वतः गोलंदाज चेंडू केले आणि अतिशय प्रतिम उत्तम झेल कॅरी केला जातो. महत्वाचे विकेट प्राप्त करताना गोलंदाज स्वतः आपल्या ओघामध्ये चेंडूला कलेक्ट करतोय. भरत चौधरी याची केली मात्र संपुष्टात. मस्ट टाइम स्ट्रोक ज्याच्या बॅटमधून आपण पाहिला. नेक्स्ट बॅट्समन येतोय संदीप. नेक्स्ट बॅट्समन संदीप येतोय. सुमित पहिला चेंडू मात्र पहिल्या चेंडू मध्ये एक महत्वाचे विकेट प्राप्त करताना भरत चौधरी याने बाद केलं. उर्वरित 5 चेंडूचं केलं बाकी असतं. अधोस्थिती पाहतोय संघाची धावसंख्या 20. ऑनसेटचा अतिशय चांगला फटका होता. कार्पेट चेंडू जातोय मेडी विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण थोडस तंबल होताना आपण जातोय. क्षेत्ररक्षक आणि ज्या ठिकाणी एक धावे ठिकाणी 2 धावा कन्वर्ट झाल्या. 2 धावांनी संघात धावसंख्या 2 पुढे संख्या धावसंख्या होती ती 22. और क्रमांक तिसरा शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे. अजूनही उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी आणि बघूया 4 चेंडू मधून हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज मारत 55 क्रॉस करतो. राईट आर्म ओव्हरचा मारा करताना गोलंदाज सुमित. चेंडूवर थोडासा ऑन द खेळण्याचा प्रयत्न. अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू. एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू. परफेक्ट डिलिव्हरी. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे 22. पुन्हा एकदा गोलंदाज सुमित. अनसरचा अतिशय चांगला फटका सजलाय आणि खराब क्षेत्ररक्षण. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. चुकीला माफीने चेंडू सीमाच्या बाहेर जाणार. चौकार येतो. चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे संख्या धावसंख्या होती ती 26. हा चौकार कदाचित स्पर्धेचा टर्निंग पॉइंट ठरेल. खराब चेंडू दिशांनी चेंडू सुबर मारा 50 समांतर धाव मिळते अवांतर 1+1 अशा एकंदर 2 धावा. 2 धावांनी संघात धावसंख्या 28. बॉल किती 2 राहिले का? अतिशय चांगला फटका सजलाय चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक दिग्दर्शक आहे. यस वेल जस्ट कॅच. अतिशय उत्तम झेल कॅरी केला जातो आणि महत्वाचे विकेट. नेक्स्ट बॅट्समन येतो नितीन. शेवटचा चेंडू लास्ट डिलिव्हरी शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. गोलन न्यू बॅट्समन येतोय नितीन. संघाच्या देवस्थिती 28. चेंडूला सुंदरसा स्पंज केला. अतिशय प्रतिम उत्तम फटका. 1 बाउन्स एका टायपाने चेंडू जातो. कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. मार्गस्थ होतोय. चौकार येतोय. या चौकार संघ धावसंख्या होती ती 32 आणि विजयाचं लक्ष 33.
प्रतिओव्हरचा आपण जर विचार केला तर 11 धावांची सरासरी. विचार केला तर 11 धावांची सरासरी आहे. नंदकिशोर खारबा संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घेतो. पंच देखील आमच्या मैदानामध्ये तैनात होता तेव्हा विनंतीशील वडप्या संघाच्या कॅप्टनला आपण देखील आपली सलामी जोडी विनाविलंब लगेच मैदानामध्ये रवाना करा. रजनी स्पर्धा 2025 अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचं आपण आयोजन पाहतो. स्वयंभू युवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून एक सुरेख सुंदर स्पर्धेचं अतिशय भव्य आणि दिव्य असं आयोजन. प्रमोद आणि हरेशची सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामधून इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. 33 धावांचं आव्हान आणि आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी ही सलामी जोडी इन ऍक्शन मध्ये. 18 चेंडू 33 धावा. चला पंचांनी देखील विनंती आपण सामन्याला लगेच सुरुवात करायची. येणारे चेंडू 18 आणि विजयासाठी 33 ची गरज. प्रतिवर्ष आपण विचार करता 11 धावांची सरासरी. तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिले षटकांवर गोलंदाज राम की संदेश. राम. हरेश आणि प्रमोद ही सलामी जोडी इन ऍक्शन मध्ये पाहतोय. विजयाचं लक्ष्य 33 धावांचं आणि 33 धावांचं आव्हान पुराशी बाळगताना या धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानामधून हरेश आणि प्रमोद. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिले षटकाचे गोलंदाज राम. चला प्लीज थोडासा स्पीडअप करा, बेल कमी घ्या. पंच देखील आम्हाला सामना सुरू होण्याचं संकेत देतात. आणि पहिला चेंडू अतिशय प्रतिम उत्तम फटका आपण पाहतोय. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केलं होतं.
आउटफील्ड मधून देखील सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट क्षेत्रक्षण पाहिलं. एक धाव घेण्याची संधी झाली आणि एका धावेने हरेश आपला स्वतःचा अकाउंट ओपन करतो. धावसंख्येत बिनबाद एक क्रमांक पहिला. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती प्रमोद याला. ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका सजलाय. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामधून फेक थोडीशी रॉंगिंग झाली. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 3. फुलेंचा चेंडू. चेंडू येतो मिडऑफला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. तिसरी देखील कंप्लीट केली जाईल का? आता मात्र तिसऱ्या पंचांची मागणी आहे. फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित बघायचंय. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. हॅलो. फलंदाज सेफ आहे. 3 धावा कंप्लीट. या 3 धावांनी संघाची धावसंख्या 3 पुढे सकते. धावसंख्या होती ती 6. प्रति ओव्हरचा आपण विचार केला तर 11 धावांची सरासरी. पुन्हा एकदा गोलंदाज राम. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी हरीश याला. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा फटका आहे. षटकार. व्हेरी नाईस टोकरी. वंडरफुल. अतिशय अप्रतिम उत्तम फटका आपण पाहतोय. या 6 धावांनी संघाची धावसंख्या 12 वर पोहोचते. ज्या फटक्याची खऱ्या अर्थाने नितांत गरज होती फटका आपण हरीशाच्या बाटमधून पाहिला. अतिशय अप्रतिम उत्तम फटका सजला. चेंडूला सुंदरसं हुक केलं होतं. चेंडू लॉंग सीमरच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक षटकार येतोय आणि या 6 धावांनी आता संघाची धावसंख्या होती बिनबाद 12. पुन्हा एकदा गोलंदाज राम. अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ओव्हर क्रमांक पहिलं. पुन्हा एकदा ऑन साइडचा अतिशय चांगला फटका सजलाय. एक कंप्लीट. दुसरीचा देखील प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 14. अतिशय चांगला फटका. अप्रतिम उत्तम. 1 बॉन्स. एका टप्प्याने चेंडू जातो वाडिश. लॉंग अप सी मार्शल क्लिअर करतोय चौकार. या चौकार संघ धावसंख्या 4 ने पुढे धावसंख्या होती ती 18.
आता येणारे चेंडू 12 आणि विजयासाठी 15 धावांची गरज. पहिल्या ओव्हरमधून खऱ्या अर्थानं राम चौधरी हा थोडासा गोलंदाज मागडा ठरला, ज्यानं तब्बल खर्च केले धावा 18. समीकरण आता येणारे चेंडू असतील 12 आणि विजयासाठी फक्त 15 धावांची गरज. आता सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं परिपूर्ण कमबॅक होताना संघ आपण पाहतोय पवनपुत्र वडपे. आउट ऑफ लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच बाहेर चिकून करते. कमांतर दाबी आमंतर दाबी संघात धावसा की पडू शकते. येणारे चेंडू 12 विजयासाठी 14 धावांची गरज. आता मात्र सामन्यावर परिपूर्ण साम्राज्य निर्माण करता संघ आपण पाहतोय पवनपुत्र वडपे संघाच्या बाजूने सामना थोडासा झुकतोय. पुलेंचा चेंडू ऑन साइडचा फटका साजलाय. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? यस, 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 21. 11 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी 12 धावांची गरज. अकरा चेंडूंचा खेळ बाकी आणि ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका मिळते. फक्त आणि फक्त 1 धाव. येणारी चेंडू 10 आणि विजयासाठी 11 धावांची गरज. 10 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी 11 धावांची गरज आहे. मात्र मागच्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं अशोक म्हात्रे यांनी 6 धावा देखील डिफेन्स ठेवल्या होत्या. नवगर संघाला पराभूत केलं होतं. संदेश पुन्हा एकदा सज्ज मार्गस्थ. या ठिकाणी मात्र चेंडू थोडस ऑन ऑफ खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर मात्र एक धाव घेण्याची संधी झाली. आता येणारे चेंडू असतील 9 आणि विजयासाठी 10 धावांची गरज. 9 चेंडू 10 धावांची गरज. अतिशय चांगला फटका, अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामधून महत्वाची विकेट. प्रमोद फलंदाज बाद होतोय. येणारी चेंडू 8 विजयासाठी 9 धावांची गरज. नेक्स्ट बॅट्समन सुमित. मारेश टाकला वाटतं. येणारी 8 चेंडू विजयासाठी 9 धावांची गरज. नेक्स्ट बॅट्समन सुमित. संदेश अतिशय चांगला फटका. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामधून महत्वाचा फलंदाज हर्षवाद.
अति घाई आणि कुठेतरी संकटात नाहीये. खऱ्या अर्थाने धाव घेण्याची काही आवश्यकता नसताना एक धाव कंप्लीट झाली होती, मात्र दुसऱ्या धावेचा आवडता आला नाहीये. महत्वाचा फलंदाज बाद होतोय. नेक्स्ट बॅट्समन येतोय मयूर. आता उर्वरित 7 चेंडूचा खेळ बाकी आणि विजयासाठी 8 धावांची गरज. नेट टू नेट फाईट जशाच तसं उत्तर मैदानामधून आपण पाहतोय. दोन दिग्गज संघामधून अंतिम सामना. जो संघ विजय संपादित करेल तो अंतिम फेरीमध्ये दाखल. आणि फलंदाज त्रिफलजीत बाद. अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू. आता गोलंदाज संदेश. दुसऱ्या ओव्हर मधून आपण पाहिलं संदेशाला अतिशय प्रथम उत्तम दर्जाची गोलंदाजी. आता मात्र सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी. सामन्यामध्ये कमबॅक करताना संघ आपण पाहतोय नंद किशोर खारभाव. येणारे 7 चेंडू विजयासाठी 8 धावांची गरज. हॅलो. येणारे 7 चेंडू विजयासाठी 8 धावांची गरज. मागच्या सामन्यामधून देखील हाच गोलंदाज आपण ज्यांना 6 धावा डिफेन्स ठेवला. नेक्स्ट बॅट्समन पिंट्या. स्ट्राईक रोटेट मयूर. नॉन स्ट्राईक पिंटू. अशोक. वैयक्तिक पहिला सांघिक शेवटचा अंतिम. एक धाव कंप्लीट घेऊन संघ धावसंख्या एकने पडू शकते. येणारे चेंडू 5 विजयासाठी 7 धावांची गरज. पाच चेंडू आणि 7 धावा. हा चेंडू मात्र थोडासा स्वेर आहे. आउट ऑफ ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू. पंच बाईट चिकन कमांतर धाव. येणारे चेंडू असतील 5 विजयासाठी 6 ची गरज. 5 चेंडू 6 धावा. ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका सजलाय. 1 बॉन्स. एका टप्प्याने मात्र चेंडू जातोय. 2 धावा कंप्लीट झाल्या. या 2 धावांनी आता समीकरण. येणार चेंडू 4 आणि विजयासाठी 4 ची गरज. अतिशय अति तटीचा आणि रंगतदार सामना आपण पाहतोय. अजून या सामन्याचं पिक्चर क्लिअर आणि कोटा संघ या सामन्यामध्ये विजय संपादित करेल. विजयापासून 4 धावा दूर आहे. 4 चेंडू बाकी आहे. गोलंदाज सज्ज मारचं पंचान क्रॉस करतो. राईट आर्म ओव्हरचा मारा करताना गोलंदाज. राईट आर्म राऊंडचा मारा करताना गोलंदाज अशोक म्हात्रे. बॅट्समन पिंटू. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क साधता आला नव्हता. पुन्हा अशोक आपलं साम्राज्य निर्माण करतोय. मागच्या सामन्यामधून देखील अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी आपण पाहिली होती. 3 चेंडू आणि 4 धाबा. अतिशय चांगली अप्रतिम उत्तम गोलंदाजी. येणारे चेंडू 2 विजयासाठी 3 ची गरज. सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी.
खरा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा सामना आपण पाहतोय. सामना कसा असावा, सामना असा असावा. अजूनही सामन्याचं पिक्चर क्लिअर आणि येणार चेंडू 2 विजयासाठी 3ची आवश्यकता. अशोक अतिशय प्रथम उत्तम दर्जाची गोलंदाजी. अतिशय चांगला फटका आहे. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि आज बरोबर चेंडू मात्र सीमाच्या बाहेर. पवन पुत्र वडपे संघ करतो अंतिम फेरीमध्ये प्रवेश. गुड लक जीवनजी भोईर आणि गुड लक अदर्स टीम पवन पुत्र वडपे.